Hello students, wave optics, and the article for this period is interference. Students, आतापर्यंत आपण रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, हायजेन्स प्रिन्सिपल, नेचर ऑफ लाईट हा पार्ट पूर्ण केला आहे. तसंच आणखी एक लाईटची प्रॉपर्टी इंटरफरन्स आपल्याला या चॅप्टरमध्ये वेव्ह ऑप्टिक्समध्ये अभ्यासाची आहे. इंटरफरन्स समजण्यासाठी प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी अगोदर थोडी चर्चा करू. ह्या फिगर पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दोन फिगर दाखवलेले आहेत पाहिजे. ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाईट वेव्ज एकत्रित येतात, एकाच पॉईंटला येतात, त्यावेळेस त्या ठिकाणी त्या पार्टिकलमध्ये डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस होते. आणि मग टोटल डिस्प्लेसमेंट किती ते सांगणारं प्रिन्सिपल, त्याला म्हटलं आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. एक उदाहरण म्हणून इथं दोन लाईट वेव्ज घेतलेले आहेत. पहिल्या फिगरमध्ये दोन लाईट वेव्ज अशा रीतीने एकत्र आलेत की एकाचा क्रेस्ट आणि दुसऱ्याचा क्रेस्ट ओव्हरलॅप झालेला आहे, किंवा एकाचा ट्रफ दुसऱ्याच्या ट्रफला ओव्हरलॅप झालेला आहे. दुसऱ्या फिगरमध्ये त्याच्या उलट कंडिशन आहे. एकाचा क्रेस्ट दुसऱ्याच्या ट्रफला ओव्हरलॅप झाला आहे. त्यामुळं दोन्ही ठिकाणी काय फरक आहे बघा. पहिल्या फिगरमध्ये इथं पहा, एका वेव्हमुळं ॲम्प्लिट्यूड आहे A1, दुसऱ्या वेव्हमुळं ॲम्प्लिट्यूड आहे A2, आणि मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड वाढलेलं आहे पाहिजे दिसतं आहे. हे झालं A1, हे झालं A2, आणि हे झालं A. म्हणजे इथं A बरोबर A1 प्लस A2 असं येतं आहे. A1 प्लस A2. अशा प्रकारे जर लाईट वेव्ज एकत्र आले त्याला म्हणायचं इन फेज. म्हणजे दोन लाईट वेव्ज एकत्रित आल्यानंतर त्या इन फेजमध्ये असतील तर एकाचा क्रेस्ट दुसऱ्याच्या क्रेस्टला ओव्हरलॅप होतो, किंवा एकाचा ट्रफ दुसऱ्याच्या ट्रफला ओव्हरलॅप होतो. किंवा दुसरी शक्यता काय आहे ते दुसऱ्या फिगरमध्ये दाखवलेलं आहे. एकाचा क्रेस्ट दुसऱ्याच्या ट्रफला ओव्हरलॅप झालेला आहे. आता बघा, एकामुळं ॲम्प्लिट्यूड आहे A1, दुसऱ्यामुळं ॲम्प्लिट्यूड आहे A2. आता एक पार्टिकल अपवर्ड एक वेव्ह पार्टिकलला अपवर्ड दिशेनं डिस्प्लेस करते, दुसरी वेव्ह पार्टिकलला डाऊनवर्ड दिशेनं डिस्प्लेस करते. मग रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजेच ॲम्प्लिट्यूड, आपण त्याला जर A' म्हटलं तर A' बरोबर इथं उत्तर आहे A1 मायनस A2. आणि मग इथे डिस्प्लेसमेंट कमी होते. अगोदरच्या फिगरमध्ये डिस्प्लेसमेंट वाढते तर नंतरच्या फिगरमध्ये डिस्प्लेसमेंट कमी होते. मग दोन वेव्ज एकत्रित कशा प्रकारे आलेले आहेत त्यानुसार मग टोटल डिस्प्लेसमेंट. एका ठिकाणी आपण बेरीज केली कारण डिस्प्लेसमेंट एकाच दिशेनं होतं आहे, दुसऱ्या ठिकाणी आपण त्याच्या मॅग्निट्यूडची वजाबाकी केली कारण डिस्प्लेसमेंट अपोजिट दिशेनं होते. थोडक्यात टोटल डिस्प्लेसमेंट बरोबर व्हेक्टर सम असं म्हणायचं आहे. म्हणजे त्याची दिशा विचारात घ्यायची आहे, कोणत्या दिशेने डिस्प्लेसमेंट आहे. अशा प्रकारची जी बेरीज आहे त्याला म्हणायचं आहे व्हेक्टर सम. यालाच म्हणायचं आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. आता याचं स्टेटमेंट बघूयात आपण. Principle of superposition of waves. When two or more waves traveling through a medium pass through a common point,
each wave produces its own displacement at that point, independent of the presence of the other wave, and the resultant displacement at that point is equal to the vector sum of the displacement due to the individual wave at that point. आपण आता जी चर्चा केली तेच स्टेटमेंट आहे पहा. परत एकदा, when two or more waves, of course light waves, traveling through a medium passes through a common point, each wave produces its own displacement at that point, independent of the presence of the other wave. The resultant displacement at that point is equal to the vector sum of the displacements due to the individual wave at that point. याला म्हणायचं आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाईट वेव्ज एखाद्या पॉईंटमधून पास होत असतील तर प्रत्येक वेव्ह त्या पॉईंटला डिस्प्लेस करते. ते डिस्प्लेसमेंट इंडिपेंडंट असतात. मग टोटल डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट म्हणजे वेक्टर सम. याला म्हणायचं आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. पण या प्रिन्सिपलमुळं काय होतं आहे ते दोन शक्यता आपण पाहिल्या, 1 आणि 2. एका वेळेस ॲम्प्लिट्यूडची बेरीज होते, एका वेळेस ॲम्प्लिट्यूडची वजाबाकी होते. म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड वाढतं आहे. हे कधी होतं आहे बघा, इथं लिहिले, व्हेन क्रेस्ट ऑफ वन वेव्ह ओव्हरलॅप विथ द क्रेस्ट ऑफ अदर वेव्ह, then the resultant amplitude increases, hence intensity increases. आणि अशा प्रकारे दोन वेव्ज एकत्रित आल्या की त्याला म्हटलेलं आहे इन फेज. अशा प्रकारे वेव्ज एकत्रित येणं त्याला काय म्हणायचं आहे, इन फेज. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचा आहे आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज. इथं काय होतं आउट ऑफ फेजमध्ये, एकाचा क्रेस्ट दुसऱ्याच्या ट्रफला ओव्हरलॅप होतो आणि म्हणून टोटल डिस्प्लेसमेंट, टोटल ॲम्प्लिट्यूड बरोबर A' इज इक्वल टू A1 मायनस A2. आणि अशा प्रकारे जर वेव्ज एकत्रित आल्या दुसऱ्या प्रकारानुसार तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कमी होते, म्हणजे इंटेन्सिटी कमी होते. आपल्याला माहिती आहे इंटेन्सिटी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. त्या अनुषंगानं इंटेन्सिटी कमी होते. हे दोन्ही ॲम्प्लिट्यूड सारखं असेल तर तो पॉईंट डार्क पॉईंट होतो. म्हणजे थोडक्यात काय झालं, जर दोन वेव्ज किंवा दोनपेक्षा जास्त लाईट वेव्ज एकत्रित आल्या तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्जमुळं एकतर त्यांची इंटेन्सिटी वाढते किंवा कमी होते. म्हणजे इथं बदल झाला, रिडिस्ट्रीब्युशन झालं. तो जो फेनॉमेन आहे इंटेन्सिटी वाढणं किंवा कमी होणं त्यालाच नाव आहे इंटरफरन्स. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, इंटरफरन्स. आणि मग इंटरफरन्स म्हणजे काय ते आपल्याला बघायचे. ह्याची एकदम साधी सोपी व्याख्या आहे, बघूयात. द मॉडिफिकेशन इन द इंटेन्सिटी ऑफ लाईट प्रोड्यूस्ड बाय द सुपरपोजिशन ऑफ 2 or more light waves is called as interference of light. आत्ता जे आपण पाहिलं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनमुळं काय इफेक्ट होतो, तो इफेक्ट म्हणजेच इंटरफरन्स आहे. परत एकदा काय व्याख्या बघा. द मॉडिफिकेशन इन द इंटेन्सिटी ऑफ लाईट किंवा ह्यालाच रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट एनर्जी असं पण म्हणतात. द मॉडिफिकेशन इन द इंटेन्सिटी ऑफ लाईट प्रोड्यूस्ड बाय द सुपरपोजिशन ऑफ द 2 or more light waves is called interference of light. परत एकदा काय डेफिनेशन आहे. द मॉडिफिकेशन इन द इंटेन्सिटी ऑफ लाईट प्रोड्यूस्ड बाय द सुपरपोजिशन ऑफ द 2 or more light waves is called as interference of light. हे झालं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज आणि इंटरफरन्सची व्याख्या. आता आपल्या लक्षात आलं की इंटरफरन्समध्ये एकतर इंटेन्सिटी वाढते किंवा कमी होते, त्याला आपण मॉडिफिकेशन म्हटलं. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्जमुळं जे मॉडिफिकेशन होतं त्यालाच इंटरफरन्स म्हटलं. ह्या इंटरफरन्सचे बेसिकली 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स.
आणि त्याच्या कोणत्या कंडिशन्स आहेत ते आपण इथं बघूयात. दुसरा जो प्रकार आहे तो आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. पहिल्यांदा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स प्रोड्यूस करण्यासाठी दोन वेव्ज ह्या इन फेजमध्ये असल्या पाहिजेत. ज्या दोन वेव्ज किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ज एकत्रित येऊन इंटरफरन्स प्रोड्यूस होणार आहे त्या कशा पाहिजेत आपल्याला? इन फेज. म्हणजेच इन फेज असताना आणखी एक कंडिशन आहे ती म्हणजे एकाचा क्रस्ट दुसऱ्याच्या क्रस्टला ओव्हरलॅप व्हायला पाहिजे किंवा एकाचा ट्रफ दुसऱ्याच्या ट्रफला ओव्हरलॅप व्हायला पाहिजे, तर ते इन फेजमध्ये आहेत असं आपण म्हणूया. जर दोन वेव्ज किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ज इन फेजमध्ये असतील तर त्यांच्यातला फेज डिफरन्स किती असतो ते इथं दिलेलं आहे पहा. एकतर तो 0 असतो, 0 नसेल तर 2 पाय एवढा असतो, 2 पाय नसेल तर 4 पाय एवढा असतो, 4 पाय नसेल तर 6 पाय एवढा असतो. म्हणजे फेज डिफरन्स असा असेल तरच ते इन फेजमध्ये असतील, असं असेल तरच क्रेस्टला क्रेस्ट ओव्हरलॅप होईल, ट्रफला ट्रफ ओव्हरलॅप होईल. पण त्यापैकी कोणती तरी एक कंडिशन असेल, एक तर 0 असेल, नसेल तर 2 पाय असेल, नसेल तर 4 पाय असेल, नसेल तर 6 पाय. फेज डिफरन्सवरून आपण पाथ डिफरन्स काढू शकतो. त्याचं कारण आहे फेज डिफरन्स जर 2 पाय असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग पाथ डिफरन्स लॅम्बडा एवढा असतो. या रिलेशननुसार आपल्याला काढता येतो. आता सुरुवातीला फेज डिफरन्स 0 आहे म्हणजे पाथ डिफरन्स पण इथं 0च आहे पहा. तो नसेल तर दुसरी कंडिशन आहे 2 पायची, पण आत्ताच आपण पाहिलं 2 पाय इज इक्वल टू लॅम्बडा, म्हणजे 2 पायच्या ऐवजी मी पाथ डिफरन्स किती घेऊ शकतो इथं? लॅम्बडा. 4 पायच्या ऐवजी 2 लॅम्बडा, 6 पायच्या ऐवजी 3 लॅम्बडा. म्हणजे पाथ डिफरन्स हा किती असला म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स घडून येईल? एकतर तो 0 पाहिजे, 0 नसेल तर लॅम्बडा पाहिजे, लॅम्बडा नसेल तर 2 लॅम्बडा पाहिजे, 2 लॅम्बडा नसेल तर 3 लॅम्बडा पाहिजे, एटसेट्रा. म्हणजे थोडक्यात पाथ डिफरन्स बरोबर आपण इथं बॉक्स केलेला आहे एन लॅम्बडा. हे थोडक्यात इक्वेशन ठेवूयात, लक्षात ठेवूयात. हे आता ही कंडिशन लक्षात ठेवायची पाय. इथून पुढच्या चर्चेमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हटलं किंवा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये ब्राईट इंटेन्सिटी वाढते, ब्राईटनेस वाढतो, म्हणून ह्याला कंडिशन्स फॉर ब्राईटनेस असं पण म्हणतात. आणि कंडिशन फॉर ब्राईटनेस किंवा कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हटलं की आपल्याला आठवलं पाहिजे ते पाथ डिफरन्स इज इक्वल टू एन लॅम्बडा, वेअर एन इज इक्वल टू 0, 1, 2, 3 एटसेट्रा. ह्या झाल्या कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तशाच कंडिशन्स आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी पाहूयात. कंडिशन्स फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स हा दुसरा प्रकार आहे इंटरफरन्सचा. पहिली कंडिशन आहे 2 or more light waves are having at a point must be out of phase. आउट ऑफ फेज याचा अर्थ असा आहे एका वेवचा क्रेस्ट दुसऱ्या वेवच्या ट्रफला ओव्हरलॅप होतो किंवा त्याच्या उलट म्हणजे व्हायस वर्सा, म्हणजे दुसऱ्याचा ट्रफ पहिल्याच्या क्रेस्टला ओव्हरलॅप होतो. असं असेल तर आपल्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाहायला मिळतं. मग दोन वेव्ज आउट ऑफ फेज असतील तर त्यांच्याला फेज डिफरन्स किती असू शकतो? एक तर तो पाय असेल, पाय नसेल तर 3 पाय असेल, 3 पाय नसेल तर 5 पाय असेल. असं असेल तर आणि तरच त्या दोन वेव्ज आउट ऑफ फेज आहेत, अन्यथा त्या आउट ऑफ फेज असत नाहीत. त्याच्यावरून आपल्याला तिसरी कंडिशन काढता येईल ती पाथ डिफरन्सची. आत्ताच आपण अभ्यासलं आहे फेज डिफरन्स जर 2 पाय असेल तर पाथ डिफरन्स हा लॅम्बडा एवढा असतो. मग त्या अनुषंगानं आता फेज डिफरन्स इथं पाय आहे, म्हणजे 2 पायला जर आपण 2ने डिव्हाइड केलं तर इथं लॅम्बडालाही 2ने डिव्हाइड करावं लागेल. 2 कॅन्सल होईल, म्हणजे पाय बरोबर होतं येतं λ/2, आणि म्हणून पहिली कंडिशन आहे λ/2. नंतर हे 3 तसंच ठेवलं, पायच्या ऐवजी λ/2 लिहिलं, दुसरी कंडिशन आली 3 λ/2, तिसरी कंडिशन आली 5 λ/2. अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. थोडक्यात पाथ डिफरन्स किती असू शकतो इन जनरल असं म्हणूयात n-1 इंटू लॅम्बडा. आता ह्यात n म्हणजे काय तर n हा इंटिजर हॅविंग व्हॅल्यू 1, 2, 3. इथे लक्षात ठेवा यांची व्हॅल्यू 0पासून सुरू होत नाही, कारण 0 ही कंडिशन आपण ऑलरेडी कन्स्ट्रक्टिव्हला वापरलेली आहे. कन्स्ट्रक्टिव्हमध्ये यांची व्हॅल्यू 0पासून स्टार्ट होते, डिस्ट्रक्टिव्हमध्ये मात्र यांची व्हॅल्यू 1, 2, 3 अशा प्रकारे आहे. हे झालं डिस्कशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, इंटरफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स.